roaches ants won't eat it. Cats and dogs won't eat it. Even houseflies won't eat it. But the FDA, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन सर्व ॲस्पेटेजम टू यू. म्हणजेच काय, आपल्या घरात जे कीटक, मुंग्या, माशा हे सगळे आहेत, हे जर लॉलीपॉप तुम्ही ठेवलं तर तुम्ही बघितलं असेल या लॉलीपॉपला कधी मुंग्या लागत नाही. त्या लॉलीपॉपच्या शेजारी जर तुम्ही साखर ठेवली किंवा बाकी कुठले अन्नपदार्थ ठेवले तर त्या अन्नपदार्थांना त्या मुंग्या लागतात, पण या लॉलीपॉपला लागत नाही. का? तर याला त्या चिटकायला जात नाही, कारण त्यांना माहिती आहे इट इज नॉट हेल्दी फॉर दॅम. हे हेल्दी नाहीये. पण आपलं फूड फेडरेशन जे आहे त्यांनी हे आपलं अप्रूव्ह केलंय. जर तुम्ही रॅपर पाहिलं असेल तर त्या रॅपरवर FDA अप्रूव्ह असं लिहिलेलं असतं. कधी चुकून जर मुलांसाठी हे घेत असाल तर एकदा त्याचं रॅपर ओपन करून चेक करा. त्याच्यावरती एक्सपायरी डेट मेन्शन केलेली असते, एक ग्रीन सिम्बॉल असतो त्याच्यावर, त्या ग्रीन सिम्बॉलच्या शेजारी मेन्शन केलेलं असतं FDA मार्क, जिथे कॅपिटल FDA, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे जे आपलं फूड फेडरेशन आहे त्यांचं अप्रूव्ड मार्क त्याच्यावरती असतं. पण हे कीटक पदार्थ का खात नाहीये याचं मागचं कारण जाणून घ्या. कारण याच्या मागे आहेत त्याचे साईड इफेक्ट्स. या साईड इफेक्ट्स मध्ये हेडेक, मसल स्पॅम्स, हार्ट पाल्पिटेशन, लॉस ऑफ टेस्ट, जॉईंट पेन यासारख्या डिसीजेसना आपण सामोरे जाऊ शकतो. राईट? त्याच्यामुळे तुमच्या कानांना जे ऐकू येते, म्हणजे आपण जे प्रॉपरली ऐकू शकतो किंवा डोळ्यांनी जे प्रॉपरली विजन आपल्याला दिसतंय त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो. या सगळ्यांचे साईड इफेक्ट कीटक आणि मुंग्या यांना माहिती आहेत, त्यामुळे ते अशा उघड्या लॉलीपॉपला खायला जात नाही. व्हेअरएज आपण आपल्या मुलांना आवडीने ते घेऊन देतो, खूप सारे पैसे खर्च करतो. बाळ रडत असं तेव्हा म्हणतो तू रडू नकोस, मी चॉकलेट घेऊन देते किंवा घेऊन देतो किंवा लॉलीपॉप घेऊन देतो. तर हे घेत असाल तर दोनदा विचार करा. आपण आपल्या मुलांना बऱ्याचशा आजारांना सामोरे जाण्याचं आमंत्रण देतोय. त्यामुळे जर आतापर्यंत अशी प्रॅक्टिस कोणी करत असेल तर थांबवा. कारण ज्याच्यावर जरी FDA अप्रूव्ड लिहिलं असेल त्याच्यामध्ये खाली क्लॉजेस दिलेले असतात, टर्म्स आणि कंडिशन्स असतात, त्या वाचण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामधून पूर्ण मेसेज दिलेला असतो. रॅपर जर पाहिलं, जरी FDA अप्रूव्ड असेल तरी रॅपरच्या खाली रेड मार्क मध्ये दिलेलं असतं की कोणाला प्रेफरेबल आहे, कोणाला प्रेफरेबल नाहीये. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यातनच ठरवा की आपण आपल्या मुलांना कुठले पदार्थ द्यायचे आहेत आणि कुठले पदार्थ द्यायचे नाहीयेत. Yes.